नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बंजारा समाजाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रात बंजारा समाज हा मोठ्या संख्येने आहे. हा समाज काळानुसार बदलला असला तरी या समाजाची स्वतंत्र बोलीभाषा, समृद्ध लोकसाहित्य आणि तांडा संस्कृती अजूनही काही प्रमाणात टिकून आहे. बंजारा संस्कृतीचा आत्मा हा तांड्यातील जीवनात आहे. देशभरात हा समाज वेगवेगळ्या नावाने भिन्न प्रवर्गात आहे. महाराष्ट्रात 2 मुख्यमंत्र्यांच्या रूपाने 16 वर्षे राजकीय नेतृत्व या समाजाने दिले आहे. बंजारा हा मूलतः भटका समाज आहे. मिठाचा लवण व्यापार करणारा लमानी, जंगलात राहणारा बंजारा, गोरबोली बोलणारा गोरमाटी अशा नावाने हा समाज ओळखला जातो. एकेकाळी गाईगुरांसाठी चारा आणि पाणी शोधणारा, सैनिकांना रसद पोहोचवणारा हा भटका समाज गेल्या काही शतकात आपल्या वस्तीत म्हणजेच तांड्यात स्थिर झाला आहे. महाराष्ट्रात बंजारा समाज हा विमुक्त जातीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. भारतातील 26 राज्यांमध्ये बंजारा, बंजारे, बाजीगर, ब्रजवासी, लमानी, लमाण, लंबाडा, सुगाली, लबाना, लभान, बळदिया, लदेनिया, कांगशिया, शिगाडे, शिर्कीबंद, लंबानी, चरण बंजारा अशा वेगवेगळ्या 27 नावांनी आणि भिन्न प्रवर्गात बंजारा समाज विभागलेला आहे. महाराष्ट्रात सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, यवतमाळ, जळगाव, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यात हा समाज आहे. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.